पण याच्यामध्ये अपार कष्ट केलेत तू म्हणजे आणि म्हणजे खूपच एकाच वेळेला ॲड्स करायच्या, एकाच वेळेला हे करायचं. मी तर म्हणजे आय थिंक दॅट इज व्हॉट पॅशन अबाउट इज ऑल अबाउट. वेन वी हं. से पॅशन, वेन यू आर पॅशनेट अबाउट समथिंग, तर हे आपल्याकडनं होतं. होतं. आणि मग तेव्हा जाणवत पण नाही, थकवा नाही जाणवत ना काही जाणवत म्हणजे मी तर ह्याच्या तुम्हाला मी खरं सांगते एक स्टोरी, एक घटना अशी आहे की जेव्हा आम्ही अंशचं आम्हाला कळलं हं. आणि आता जसं मी म्हणते फंड्स, जसं मूव्हीसाठी ह्या काही गोष्टी आहेत. प्रोडक्शनमध्ये पैसा नसेल तर तुम्ही काही नाही करू शकत. आजारपण, जिकडे तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही काही नाही करू शकत. सो अशा सिच्युएशनमध्ये असं झालेलं की रवी बोलला, मी पण तुझ्यावर बँगलोरमध्ये येतो, तू एकटे कशी हँडल करशील. मी रवीला एवढंच म्हटलं की हे बघ, एकतर तू यू आर नॉट दॅट स्ट्रॉंग, की तू नाही, ही इज नॉट, तो खूप हळवा आहे, तो इंजेक्शन पण तो बघत नाही. म्हणजे ही वॉज नेव्हर विथ मी. त्याला असं एवढूसं पण अंशच्या दुखतंय म्हटलं की तो म्हटलं तू तू तर यू आर अ रॉंग पर्सन टू स्टे विथ दे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमवणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे. सो यू हॅव टू वर्क, आय हॅव टू वर्क, व्हॉट एव्हर हॅपन्स. मी हॉस्पिटलमधनं काम करत होते, माझं एक सेटअप मी केलेलं, लॅपटॉप वगैरे हो. सगळं लावून. अच्छा. सो आय टू गो इन द मॉर्निंग, फ्रेश होऊन घ्या म्हणजे घरून अंशसाठी ब्रेकफास्ट वगैरे घेऊन आले की आय टू सिट देअर. अंश पण ते खाऊन वगैरे तेवढा तर रेस्ट, 2 तासाचा रेस्ट पिरियड असतो, आय टू वर्क. मग इकडे रवी काम करत होता. रवी वॉज वर्किंग डे नाईट, कारण तेवढे फंड्स म्हणजे होतीच आम्हाला गरज. न्यूडचं रिलीज होतं. सो हं. वी कॅन टेल की अरे माझा मुलगा आजारी, तुम्ही रिलीज पुढे करा, असं नाही सांगता येत. नाही सांगता. सो रिलीज झालं. न्यूड गॉट सो मेनी अवॉर्ड्स. आता पण न्यूडचा कॉन्सेप्ट कुठून आला म्हणजे वेगळंच आहे ते. न्यूड तर एकदम यू हॅव सीन न्यूड? इट इज अ व्हेरी काय म्हणतात, इट्स अ पेंटिंग. सो टाइमपास केला आम्ही, हं. टाइमपास 2 केला. आणि मग रवी म्हटलं की एकदा मी माझ्या आय एम गोईंग आउट ऑफ माय झोन. ॲक्च्युली टाइमपास करण्याचं कारण पण हे होतं की इकडे हिंदीमध्ये गोविंदा वगैरेचे मूवीज चालत होते. लाईट काहीतरी हां, थोडंसं. लाईट कॉमेडी, आणि पीपल वर एक्सेप्टिंग येस. दॅट काइंड ऑफ हिरोज जे मस्ती करतात, मजा करतात. तर मग रवीचं म्हणणं पण आहे की मराठीत का नाही असं. हं. सो लेट्स, बस झालं आता, आपण पालकपर्यंत आपण दाखवलं आपण खूप अवॉर्ड विनिंग काम करतोय. लेट्स गेट इन टू कमर्शियल झोन. हं. अँड देन केम टाइमपास. मग टाइमपास 2 केल्यानंतर लोकांना वाटायला लागलं की अरे आम्ही काय आमचा ट्रॅक सोडून आम्ही कमर्शियलमध्ये आता घुसायला लागलोय की काय. देन वी थॉट की नाही, आता आपल्याला म्हणजे वी डीड मित्रा, अ शॉर्ट फिल्म. मित्राला नॅशनल अवॉर्ड दोघांना मिळाले आम्हाला. तुम्ही फक्त अवॉर्ड विनिंगच करता का? म्हणजे असं काय आहे का, ठरलंय का, की आपण फक्त अवॉर्ड, मग कोणी म्हणेल तुम्ही सेटिंग बिटिंग केलंय का? सेटिंग केलंय का? जाधवांचा पिक्चर आला, की एक अवॉर्ड तयारच ठेवायचं. नाही, मित्रा म्हणजे आहेच. इट वॉज अ कल्ट मूवी. इट वॉज अ शॉर्ट फिल्म. सो जी बायोस्कोपमध्ये आहे, हो, विजूची एक हो, मूवी आहे हो, त्याच्यामध्ये. हो. सो छान आहे पण ते. हां, बायोस्कोप त्यावेळेसाठी रिव्होल्युशनरीच होता नाही येस का? येस, खूपच खूप. चारही स्टोरीज तेव्हा असं कोणी अबाउट द करत झोन. नव्हतं. त्यात गुलजारांचे वर्ड्स हो, आहेत. खूप सुंदर होतं. So ते तो प्रोसेस जो होता ना म्हणजे हं. मित्राचा, दॅट रवी लव्ड. म्हणजे ते बघत होतो आम्ही हं. की अरे टाइमपास नंतर आम्ही लगेच मित्रा केले, अँड देन हॅपन टाइमपास 2. हं. तर छान करत होता. टाइमपास 2 पण छान झाली, कमर्शियली खूप हिट झाली. पण रवीला त्याच्यात मजा नव्हती येत. क्रिएट हां. त्याला देन वी सेड की नाही, आता परत लेट्स गो बॅक. आणि देन केम न्यूड. न्यूड हे एक न्यूड पेंटिंग फक्त जे-जेमध्ये होतं आपल्याकडे इंडियात. तर तो बोलला की अरे हे त्यांची स्टोरी तू ऐकली आहेस का म्हणून. त्या बायका ज्या न्यूड बसतात, हं. ज्या 8-8 तास बसतात एका पोझिशनमध्ये, ते पण न्यूड, जोपर्यंत ते पेंटिंग कम्प्लीट होत नाही. सो चॅलेंजिंग. अँड वेन वी सी देअर लाईफ, एकदम डिफरंट आहे. ते तिकडे काहीतरी मी कचरावाली आहे, भांडीवाली असं काहीतरी सांगतात घरी, बिकॉज दे कांट टेल की आम्ही न्यूड बसतो सेशन्सला. सो ही जी 2 बाजू होत्या त्यांच्या लाईफच्या, त्या कुठेतरी समोर आणणं गरजेचं होतं. आणि बीइंग रवी, म्हणजे रवीने 4 वर्ष ही वॉज इन जे-जे. सो त्यांच्याबरोबर खूप जवळचे हे होते, रिलेशन्स होते. त्यांना भेटणं, रोजचं बोलणं वगैरे. तर तो बोलला की नाही, विल मेक अ मूव्ही ऑन देअर लाईफ. अँड देन हॅपन न्यूड. सो परत जे-जेच्या बॅकग्राऊंडवर ही मूव्ही होती, म्हणजे ती त्या लेवलची झालीच पाहिजे. सो इट वॉज सो वेल क्राफ्टेड. आणि सगळ्यांना आहे म्हणजे बिकॉज द आर्टिस्ट यूज टू, म्हणजे त्यांना न्यूड बसायचं होतं, त्यामुळे
टीम वॉज व्हेरी रिस्ट्रिक्टेड. म्हणजे हम्म. इथे परत आम्ही तर आणि स्पॉट मराठीसाठी हा सब्जेक्ट निवडणं निवड खूप धाडसाचं आहे. हो. नाही म्हणजे खूप धाडसाचं आहे आणि समोर आणणं सगळ्यांच्या व्हेरी आर्टिस्टिकली खूप हे खूप important आहे. महत्वाचं होतं की कुठेही असं अश्लील अश्लील वाटता कामा वाटता कामा नाही किंवा म्हणजे काही काही सीन्स तर इतके अप्रतिम दिलेत कल्याणी आणि छायानी की तिच्या चेहऱ्यावरनं तुमचं डोळे हटतच नाही. यू विल नॉट सी देअर बॉडी एट ऑल. की तो इथे डोळ्यांमध्येच अडकून राहतो आपण की एवढे त्यांनी जे सांगितलेलं ते एक्सप्रेस केलंय द वे दे हॅव एक्सप्रेस. आणि स्टोरी पण अशीच आहे की ती तिच्या मुलासाठी ती निवड हे करायला लागते. तर ते जे रडणं आहे आईचं की मी तुझ्या बाळासाठी काहीही करू शकते ते इतकं सुंदर दिसलंय की लोकांना ते विचारच नाही पडत की आपण ते निवड बसले आहेत का ते कपडे घालून बसले का काय घालून बसलंय हे दिसतच नाही कुठे तिथे. सो जे जसं आपण म्हणतो पेंटिंग एव्हरी सीन इज अ पेंटिंग. सो आणि तसंच कन्सिव्ह केलेलं रवीने आणि तसंच डिलिव्हर केलं सगळ्यांनी. म्हणजे आमची अमलेंदू आमचे DOP म्हणा किंवा आणि सेटवर आम्ही फक्त आय थिंक 15-20 जण असायचो. म्हणजे जिकडे 80चा वगैरे क्रू असतो रेग्युलरच्या इथे फक्त आम्ही 15-20 जण आणि आम्ही सगळं फक्त एवढ्याच टीमनी हँडल केलेलं आणि इट वॉज सच अ फन. फॅब्युलस. खूप काम पण खूप फन. आणि एव्हरी सीन वी यूज टू थिंक की म्हणजे थकायचेच नाही, थांबवायचे पण नाही शूट. अरे करूया कंटिन्यू म्हणजे ब्रेक पण नाही घ्यायचे. लिटरली नो लंच ब्रेक्स वेअर टेकन, नो डिनर ब्रेक्स, असं काही नाही. ब्रेकफास्टला चहा कॉफी कोणाला थांबायचंच नसायचं. आणि लिटरली कल्याणी आणि छाया बसल्यात एका सेटिंगसाठी. कल्याणी आय थिंक शी हॅज सेट फॉर 4 to 5 hours एका पोझिशनमध्ये. कारण ॲक्च्युअल जे स्टुडंट्स होते आर्टिस्ट त्यांनी ॲक्च्युअल पेंटिंग केलं तिचं समोर बसून. तर ते सीन्स तर आम्ही घेतलेच पण आम्हाला ते सगळं सेम हवं होतं. त्या जसं होतं ते ब्रशचे स्ट्रोक्स किंवा जसं पेंटिंग तयार होईल छायाचं किंवा कल्याणीचं ते तसंच्या तसं हवं होतं. म्हणून त्यांनी ॲक्च्युअल केले पेंटिंग्स. अँड दिस लेडीज बोथ ऑफ देम सॅट. छाया पण बसली 4-5 तास आणि कल्याणी तर आय थिंक एका सिटिंगला काहीतरी 6 तास बसलेली कंटिन्युअस इन टू द सेम पोझिशन. म्हणजे कमालच. म्हणजे रायटिंग डायरेक्टिंग सगळं आणि तू प्रोडक्शन कॉस्ट्युम्स बाकी सगळं. सो इट वॉज फन. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.